आता मी जे सांगतो ना, की एक रिअलिटी टेस्ट आहे, की तुम्ही कल्पना करा, की तुम्ही ऑलरेडी आता तुमचं वय 60 आहे. तुम्ही जे काम करताय, हा काम करण्याचा शेवटचा महिना आहे. तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये रिटायर होताय. सगळीकडे आनंदी वातावरण आहे, घरी वगैरे सगळीकडे खुश. तुम्ही सुद्धा आतमधनं थोडे खुश आहात, पण आतमध्ये एक बारीकशी भीती तुम्हाला कायम सतत आहे. आणि ती भीती म्हणजे काय, की मी इतकी वर्ष काम केली, पुढच्या महिन्यात मी रिटायर होतोय. चुकून जर कधी असं झालं, की माझं जे उत्पन्न आहे हे थांबलंय आणि मला पैसा पुरवण्यासाठी किंवा फॅमिलीच्या गरजा भागवण्यासाठी पैसे कमी पडले, तर हा एक विचार करण्यासारखा गोष्ट आहे. कारण बरेच लोकांचं अजिबात म्हणजे प्लॅनिंग राहत नाही आणि लोक इथेच खूप अडकतात, फेल होतात रिटायरमेंट प्लॅनिंगच्या बद्दल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी आहे. गेल्या 20 वर्षाहून अधिक मी लोकांना आर्थिकदृष्ट्या फायनान्शियल गोल्स कसे अचीव्ह करायचे या संदर्भामध्ये मदत करत असतो, त्यांची हँड होल्डिंग करत असतो. आजचा विषय फार गंभीर आहे. आज आपण बोलणार आहोत रिटायरमेंट प्लॅनिंगचं एक सत्याबद्दल. एक असे सत्य बरेच लोकांना माहिती असतं, पण त्यामध्ये लोक कधी ऍक्शन घेत नाही. मित्रांनो, आज आपण जर बघितलं ना, तर थोडंसं ट्रेंड कल हा अगदी बदललेला आहे. हे कसं झालंय बघा, आजपासून काही वर्ष आधी ना, जो कोणी जॉब करत होता ना, हा प्रत्येकाला पेन्शन होता आणि तो ऑर्गनाइज सेक्टरमध्ये अशा ठिकाणी कुठेतरी काम करायला लागायचं, की त्याला एका ठराविक वयानंतर मिळालेली जी रक्कम असते, ही रक्कम मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबासाठी पुढचं आयुष्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी ही अमाऊंट पुरेशी असायची. आज तुमच्या माझ्यासाठी ही गोष्ट शक्य नाहीये. या गोष्टी का झाल्या? या गोष्टी झाल्या आहेत बऱ्यापैकी प्रायव्हेटायझेशन मुळे. कारण आज लोकांचे पगार वाढलेले आहेत, लोकांचे नोकऱ्याचे हे वाढलेले आहेत. फक्त लोकांच्या नोकरी करण्याची लेंथ जी आहे ती कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना फिक्स्ड इन्कम मेसेज काही राहत नाही. दुसरा विषय काय झालाय, सध्याच्या ट्रेंड मध्ये असं झालेलं आहे, की तुमच्याकडे मेडिकल इमर्जन्सी सुद्धा खूप वाढलेल्या आहेत. मेडिकल इमर्जन्सीज का वाढलेल्या आहेत? कारण अजून एक त्याचं कारण असं आहे, की लोकांची आज लॉन्जेटिव्हिटी वाढलेली आहे. आज प्रत्येक जणाकडे ना चांगली लॉन्जेटिव्हिटी, चांगले लाईफस्टाईल, चांगल्या गोष्टी अवेलेबल असल्यामुळे लोकांचा जो लाईफ स्पॅन आहे तो इन्क्रीज झाला. आणि हा लाईफ स्पॅन इन्क्रीज झाल्यामुळं झालंय काय, की तुम्ही ज्या वेळेस नोकरी करायला चालू करता आणि ज्या वेळेस तुम्ही रिटायर होता, हा जो कालावधी आहे हा तितकाच किंवा त्याहून अधिक कालावधी तुम्ही ऍज अ पर्सन म्हणून तुम्ही सर्व्हाइव्ह करता. आणि रिटायरमेंटच्या नंतर जर तुमच्याकडे पैसे नसतील, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तर त्या दिवशी तुम्हाला फार मोठी अडचण येऊ शकते. मित्रांनो, हा जो मी तुम्हाला सांगितलं ना, हा सगळा हा इम्पॉर्टन्स, हा टॉपिक आहे, हा पूर्णच्या पूर्ण रिटायरमेंटच्या बद्दल. आणि आजपर्यंत जर तुम्ही कधी विचार केलेला नसेल, तर आत्ता वेळ आहे, विचार करा थोडं. कारण तुमचं रिटायरमेंट हे कधी तुमच्या समोर येऊन उभा राहील हे तुम्हाला कळणार नाही. मित्रांनो, रिटायरमेंट नंतर काय असतं माहितीये? रिटायरमेंट नंतर ना खरी तुमची जबाबदारी चालू असते. आणि रिटायरमेंट नंतर ना तुम्ही नोकरीतनं तर मुक्त होता, पण ते पैसे तुम्ही जे साठवले आहेत किंवा पैसे जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ना, तीच तुम्ही असेपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी तुमच्याकडे असते. कारण त्यावेळेस ना तुमचे मेडिकल एक्सपेन्सेस असतात, लाईफस्टाईल तुम्हाला कधी कधी नाही, बऱ्याचशा लोकांच्या वेळेस मी बघतो त्यावेळेस असं होऊन जातं, की लाईफस्टाईल त्यांना डिग्रेड करावी लागते आणि मुलांवरती डिपेंड राहायला लागतं. बऱ्याच ठिकाणी मी लोकांना विचारतो, की तुमच्या गुंतवणुकी आहेत का? आहेत. कशात आहेत? लाईफ इन्शुरन्स आहे. लाईफ इन्शुरन्स हे तुमची सिक्युरिटी आहे, ही तुमची पेन्शन सिस्टम नाहीये. कारण तिकडनं जे पैसे येणार आहेत ना तुम्हाला, हे इन्फ्लेशन ऍडजस्टेड नसतात. हे फक्त तुम्हाला एक बेसिक लिव्हिंग साठी पूर्ण करणारे असतात आणि ते सुद्धा माहित नाही इन्फ्लेशनमुळे ती रक्कम सुद्धा तुम्हाला पुरेशी होईल का नाही. मग लोक म्हणतात, की माझी इन्व्हेस्टमेंट जी आहे ही पीएफ मध्ये आहे. पीएफ मध्ये सुद्धा मिळणारी रक्कम आहे ना, ह्या पीएफ मध्ये, पीएफ तर ही खूप चांगली गोष्ट आहे, ही तुमची इन्व्हेस्टमेंट असलीच पाहिजे. पण पीएफचा एक दुर्दैव असा आहे, की तो जर रक्कम असते ना, ती रक्कम तुम्हाला मिळताना एक ठराविक एजला ती रक्कम मिळते आणि ती रक्कम मिळाल्यानंतर तुमच्या आयुष्यातलं ते शेवटचं इन्कम ठरलं जातं आणि ती इन्कम वाढण्याची शक्यता अजिबात नसते. कारण ते पैसे एक रकमी येतात आणि एक चूक तुमची ते सगळेच्या सगळे पैसे संपुष्टात आणतात. म्हणून तुम्हाला अशा काहीतरी मेकॅनिझमची गरज आहे, की जे तुम्हाला कंटिन्युटी मध्ये पैसे तुम्हाला येत राहतील. बरेच जणांचा असा समज असतो, की मला माझी मुलं सांभाळतील. अहो, मुलं सांभाळतील हे जर तुम्ही हा विचारामध्ये जर असाल, तर तुम्हाला तुमची विचारसरणी बदलायला लागेल. कारण तुमची मुलं ही तुमची रिटायरमेंटची योजना नाहीये. बरेच लोकांचा दुर्दैव आज सुद्धा बरेच लोकांना तेच वाटतं. काय असतं, बरेच वेळेला आहे ना, आपण काय करतो, आपण जे काही कमवतो ना, अर्ध्याहून पेक्षा जास्त रक्कम आहे ना, आपण मुलांच्या संगोपनामध्ये खर्च करतो आणि मुलांच्या बद्दलच विचार करत असतो, की मुलांचं सगळं चांगलं व्हावं, त्यांना बेस्ट ऑफ द बेस्ट एज्युकेशन द्यावं, बेस्ट ऑफ द बेस्ट लाईफ द्यावी, फक्त एवढ्यासाठी की उद्या म्हातारपणामध्ये, आपल्या म्हातारपणामध्ये ते आपली काळजी घेतील. ही अपेक्षा करणं चुकीची आहे. आणि दुसरं, ही अपेक्षा जरी तुम्ही केली ऍज अ फादर म्हणून, तरी तुमची मुलं तुम्हाला सांभाळतील ह्याची काही गॅरंटी नाहीये. मी जे बोलतोय ह्या गोष्टींचं तुम्हाला बहुतेक वाईट वाटत असेल, पण किंवा माझा राग येईल, पण मी जे सांगतोय हे मी एक सत्य परिस्थिती
परिस्थिती जी मी लोकांच्या समोर पाहतो ती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, तुम्ही जर रिटायरमेंटच्या बद्दल जर पाहिलं ना, तर बरेच लोक अजूनही प्लॅन न करता फार मोठी रिस्क घेतात. तुम्हाला ना एक समजलं पाहिजे, तुमच्या रिटायरमेंट म्हणजे तुम्ही लकवर, तकदीरवर, किस्मतवर अशा सगळ्या शब्दांवर सोडून उपयोग नाही. कारण जर तुम्ही हे सगळं करत असाल ना, तर तुम्ही आयुष्यातलं सगळ्यात मोठं गॅम्बल करता. जर तुम्हाला सुद्धा प्रॉपर योग्य पद्धतीने तुमची रिटायरमेंट योग्य पद्धतीने आहे का नाही, राईट ट्रॅकवर आहे, स्पीडअप करायचंय, स्लो डाऊन करायचंय, योग्य मार्गाने तुम्ही पोहोचताय नाही पोहोचताय हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला एक संधी आहे. ती संधी काय, तुम्ही माझ्यासोबत एक डिस्कवरी सेशन बुक करू शकता. त्या डिस्कवरी सेशन मध्ये तुमची आणि माझी मीटिंग असेल. ती मीटिंग साधारण अर्धा तास किंवा 45 मिनिटची असते. या मीटिंग मध्ये मी तुमच्या बरोबर तुमच्या सगळ्या गुंतवणुकी पाहतो. पूर्ण तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे, कसं आहे, काय नाही, ह्यामध्ये काही त्रुटी असतील तर तो मार्ग तुमचा मी मोकळा करतो, त्या सगळ्या समजवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी गुंतवणुकीच्या बद्दल किंवा ही डिस्कवरी सेशनची जी मीटिंग आहे ही ऍब्सोल्युटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. लिमिटेड स्लॉट्स आहेत, कारण ही फक्त आणि फक्त माझ्या युट्यूब कम्युनिटीसाठी आहे. मी बाकी सगळ्यांसाठी ऑफर करत नाही. तुम्हाला जर स्वतः मला माझ्याबरोबर एक डिस्कवरी सेशन बुक करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. तुमचा डिटेल्स कळवा, तुम्हाला लिंक येईल, त्या लिंक वरती तुम्ही टायमिंग कळवा, त्या हिशोबाने आपण तुम्हाला म्हणजे तुमच्यानी माझी गाठ होऊ शकतो. तुम्हाला सुद्धा जर व्हिडिओ आवडला असेल, कॉन्सेप्ट आवडला असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता. कारण रिटायरमेंट आहे ना, हा रिटायरमेंट कुठलाही जेनेरिक टॉपिक नाहीये की तुम्ही युट्यूब वरती कोणाच्या पाहिलं किंवा मित्रांनी कसं रिटायरमेंट प्लॅन केला आहे, नातेवाईकांनी कसं प्लॅन केला आहे आणि एक आकडा काढला किंवा मोबाईल ऍप वरनं काहीतरी किंवा गुगल वरनं केलं आणि मग तुम्ही रिटायरमेंट प्लॅन केलं. ती एक तुमच्या आयुष्यातली शेवटची चूक ठरू शकते, जी चूक तुमच्या आयुष्यात अख्खा मोठा डिझास्टर आणू शकते. विचार करा आणि मला कळवा की ह्या व्यतिरिक्त सुद्धा अजून कुठल्या विषयावर आपण बोललं पाहिजे.